नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज बघा मी इथे पनवेल येथील शांतिवन कुष्ठरोग्यांचं हॉस्पिटल आहे. मित्रांनो बघा, ह्या टाकीच्या बाजूला जे कुष्ठरोग्यांचं हॉस्पिटल आहे. आणि बघा ही गाडेश्वर नदीवर बघा इथं एक पूल बांधलेला आहे. आणि ह्या नदीला बघा आता रात्रभर मुसळधार पाऊस पडला. त्या मुसळधार पावसामुळं मित्रांनो ह्या नदीला बघा किती पाणी आलं. एक काळ असा होता पाठीमागील 15 दिवसामध्ये त्या नदीमध्ये चिमणीलासुद्धा पाणी प्यायला नव्हतं. तर आज बघा रात्रभर पावसामुळे बघा नदीला बघा काय परिस्थिती झाली. बघा पाणी किती ओसंडून वाहतं. बघा नदी पात्रातून बाहेर पाणी आहे. बघा इथून पाहू शकता नदी पात्राच्या बाहेर जवळजवळ इथं मित्रांनो जिथं मी उभा आहे तिथं जवळजवळ 20 ते 25 फूट खोली आहे नदीत. आणि बघा ही बघा आता ह्या ब्रिजच्या खाली बघा जवळजवळ किती 2 फुटाचं अंतर आहे ब्रिजला पाणी टेकायसाठी. बघा तर बघा असा या ब्रिजच्या खाली जवळजवळ 20 ते 25 फूट खोले आहे. आणि एवढ्यावरून बघा पाणी ओसडून वाहत आहे मित्रांनो. तर बघा हे असा हा नदीचा परिसर आहे. बघा नदीच्या पात्राच्या बाहेर बी पाणी चाललेलं आहे. आणि मुसळधार पावसामुळे बघा असं हा नदी पुलाच्या वरचा भाग आहे. बघा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा पाणी कसं येतं वाहतं बघा, तुम्ही पाहू शकता. आणि आता तो मी खालील नदीच्या पुलाच्या खालील बी भाग तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे शांतिवन इथे नेरच्या पुढे शांतिवन आहे. पनवेल तालुका आणि जिल्हा रायगड आहे. इथे पर्यटकाची खूप मोठी गर्दी जमते मित्रांनो. आणि इथं आता ही दर संडे आणि शनिवारी रविवारी इथं पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात येतात. बाहेरून मुंबईवरून अशा अनेक ठिकाणून इथे पर्यटकांची लाईन लागलेली असते मित्रांनो. लोक इथं नदीमध्ये पोहण्याचा आनंद घेतात. काही लोक घरून नाश्ता किंवा इथं नाश्ता मागवतात, इथं खाण्याचा बी आनंद घेतात. तर मित्रांनो हे बघा असा पुलाच्या वरील भाग आहे. बघा ही गाडेश्वर नदीवर हा पूल आहे. आणि ही नदी गाडेश्वर नदी आहे. बघा पनवेलमध्ये गाडेश्वर नदी आहे. गाडेश्वर डॅम आहे. आणि त्या गाडेश्वर डॅम फुल ओसडून वाहून भरलेला आहे. आणि त्यातून बघा हे नदीचं पाणी बघा वाहत आहे. तर ती पाहू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला नदीचा वरचा भाग दाखवलेला आहे. तर मी नदीचा पुलाच्या वरचा भाग दाखवलेला आहे. आणि आता पुलाच्या खालचा भाग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. तर चला आपण पुलाच्या खालील भाग पाहूया. तर मित्रांनो बघा आपण बघा इथे आता पुलाच्या खालील भागाकडे आलेला आहे. मी पुलाच्या खालील भाग तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर बघा हा असा पुलाच्या खालील बघा एवढं पाणी वरती आहे. बघा जवळजवळ 1 ते 2 फूट आहे ना वरती पुलाला पाणी टेकण्यासाठी राहिलेलं आहे. आणि बघा हे बघा इथं मध्ये एक बंधारा आहे. आणि या बंधाऱ्यावरून बघा इथं बघा हे जे धबधबा वाहतोय ना हा बंधारा आहे वरती. आणि बघा ह्या बंधाऱ्याच्या बघा हे लाटा जे येत आहेत ते बघा या बंधाऱ्याच्या खाली लाटा येत आहेत. आणि इथं बंधाऱ्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 फूट खोल असते. आणि त्यामुळं तिथं पर्यटकांना पोहण्यासाठी एकदम अत्यंत असा पर्यटन स्थळ आहे. आणि बघा एकदम स्पीडमध्ये इथं तुम्हाला लाटा पाहू शकता. बघा या नदीपात्राच्या इथं बघ इथंही नदीपात्राच्या बरोबर पाणी आलेलं आहे. आणि तुम्ही नदीचा भाग पाहू शकता. बघा पाणी बघा तुम्ही कसं. आणि बघा ह्या धरणीवर बघा निसर्गाची चादर हिरवीगार अशी चादर पसरलेली आहे आता पावसामुळं. आणि ह्या बघा आता काय टायमानं बघा जर अजून पाऊस जर पडला तर या ब्रिजवरच्या गाड्या बघा बंद होतील. ह्या बघा गाड्या जाणार ब्रिजवरून गाड्या जात आहेत. आणि असं हिरवीगार असा निसर्गरम्य वातावरणामध्ये बघा हे शांतिवन आहे. आणि हे पर्यटन स्थळ आहे मित्रांनो. तुम्ही शनिवारवर येऊन पहा इथं लोकांची किती गर्दी असते. आणि आता पाणी जास्त असल्यामुळे बघा मच्छीमार लोकसुद्धा सध्या नाही आहेत. कारण पाण्याचा प्रवाह जोरात आहे. त्यामुळे वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं मच्छीमारसुद्धा नाहीत. आता मच्छीमार लोक येणारे पर्यटक इथं एकदम सुंदर असा देखाव तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तुम्ही इथं जरूर भेट द्या. इथं अनेक ठिकाणाहून मित्रांनो लोक येतात आणि ह्या निसर्गाचा आनंद घेतात, पोहण्याचा आनंद घेतात. तर मित्रांनो तुम्ही येऊ शकता इथे. तर बघा ह्याचा पत्ता असा आहे की बघा नेरे शांतिवन तालुका पनवेल आणि जिल्हा रायगड येथे बघा हा एक पर्यटन स्थळ आहे.
तर तुम्ही इथं भेट देऊ शकता मित्रांनो. मित्रांनो, जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.